नमस्कार मैत्रिणींनो, अर्चना तोरट मराठी लाईव्ह मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत कांद्याच्या पातीची भाजी। चला तर मग सुरू करूया। यासाठी आपल्याला एक पेंडी कांद्याची पात हवी, मुगाची डाळ, टोमॅटो, लसूण, हळद, लाल तिखट, मीठ। कांद्याची पात स्वच्छ निवडून बारीक चिरून घेऊ। आपली पात छान बारीक चिरून झाली। पातीला पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया। रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा। थोडी मुगाची डाळ भिजवून घेऊ। गॅस चालू करून कढई ठेवू। 2 चमचे तेल टाकून लसूण भाजून घेऊ। टोमॅटो, मीठ, हळद, लाल तिखट छान भाजून घेऊ। भिजवून ठेवलेली मुगाची डाळ पाणी काढून ऍड करूया। मसाला आणि डाळ छान परतून घेऊया। आता त्यात चिरलेली कांद्याची पात ऍड करूया। आता सर्व छान मिक्स करून घेऊया। आता झाकून 2 मिनिट वाफ घेऊया। 2 मिनिट झाले, कांदा पातची भाजी आपली तयार झाली। तुम्ही हे भाजी भाकरी, चपाती किंवा भातासोबत खाऊ शकता। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून सांगा आणि अशाच सोप्या रेसिपीसाठी अर्चना तोरट मराठी लाईव्हला सबस्क्राईब करा।